नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण असा भाजीचा व भजीचा एक प्रकार बघणार आहोत. माठाची भाजी खायला तर खूप छान, पण आज आपण त्याची अशा प्रकारे एक डिश बनवणार आहोत की तुम्ही पुढे बघाच. इथे आपण माठ चिरून घेतलेला आहे, एक उभा चिरलेला कांदा, एक मिरची, चवीनुसार मीठ, हळद, किंचित गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे बेसन, म्हणजे एक वाटी असे बेसन घेतलेले आहे आपण. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण घालूया, जेणेकरून आपली भजीला कुरकुरीतपणा येईल. हा सर्व एकजीव करून घेऊया. इथे बघा 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. सगळं एकजीव करून त्याचं बॅटर बनवून घेऊया. गरजेनुसार पाणी घाला, कारण पालेभाजीला पण पाणी सुटतं, कांद्यालासुद्धा पाणी सुटतं. मग आपलं पीठ एकदम सैलसर नाही झालं पाहिजे, घट्ट व्हायला पाहिजे. थोडेसे त्यामध्ये आपण तीळ घालूया. इथे आता आपलं सारण छान मिक्स करून झालेलं आहे. गरम गरम तेलामध्ये आपण आता भजी छान अशी गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, कुठल्या भागातून शहरातून पाहता, मला कमेंट करून नक्की सांगा. मला मग तुमचे आभार मानता येतील. इथे आपण भजी अशा प्रकारे पूर्णतः छान खुसखुशीत अशी तळून घेऊया, उलटपालट करून. छान लागते. मी सुद्धा ही पहिल्यांदा ट्राय केली. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्लेली, मला खूप आवडली, म्हणून मला असं वाटलं काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावे. छान अशी खुसखुशीत कुरकुरीत झाली. आपण भाजी तर नेहमीच बनवतो, किंवा आमच्याकडे ऋषीपंचमीला ह्या पाला वापरून ती पायनू भाजी आहे ना, तीसुद्धा बनवली जाते, पण त्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या भाज्या पडल्या जातात. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. क्योंकि आम्हाला तुमचाच सपोर्ट असतो, त्याच्यामुळे आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली खुसखुशीत छान अशी कुरकुरीत भजी झालेली आहे. ती तुम्ही सॉससोबत किंवा जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता. मी इथे सॉससोबत मुलांना दिलेली आहे. मुलांना पण ओळखली नाही ही भजी कसली बनवली. ते म्हणाले, वाव मम्मी, खूप छान भजी झाली आहे, अशीच बनवत जा नेहमी. म्हणलं ठीक आहे, बनवूया. आता भजी बनवून तर झाली आहे, आता आपण भाजी बनवायची आहे. ती कशी बनवायची ते पहा. इथे मी 1 वाटी पालक चिरलेला आहे, 2 मोठे कांदे, त्यामध्ये मुगाची डाळ भिजत घातलेली ती घातली, मिरची, लसूण आणि जिरे आणि थोडंसं हिंग, यामध्ये हळद घालून छान कांदा लालसर रंगावर फ्राय करून घेतलेला. त्यामध्ये आता ती भाजी घालूया आणि छान वाफेवर मस्त शिजून घेऊया. त्यात मुगाची डाळ घातली आहे, त्यात अजून त्या भाजीला रुचकरपणा आलेला आहे. इथे मी अर्धा टॅमॅटो आणि 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे. ते सुद्धा चांगले एकजीव करून घेऊया. झटपट होते भाजी, एक 10 ते 15 मिनटं भाजी शिजायला वेळ जातो. तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या, आवडल्या की नाही, नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओला लवकरच भेटू. धन्यवाद.